पक्षांना आवाहन केलंय? पक्ष म्हणून जी भूमिका आहे ती सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेतील आणि ते जो आदेश देतील त्याप्रमाणे आम्हाला. महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणी गुटखाबंदी सगळ्या ठिकाणी चालू आहे, मात्र अकोल्यामध्ये मोठ्या प्रमाणात खुलेआम गुटखा. अकोल्यामध्ये कशाला, सगळीकडे मिळतो. पाहिजे तर ते मुंडे साहेबांना सांगा, मी दाखवतो कुठे कुठे मिळतो ते. काल गुन्हा दाखल करण्याची मागणी थेट जयदीप मुनगंटीवार यांच्याकडून करण्यात आलेली आहे, पण सभागृहात अशा प्रकारची घटना घडल्यानंतर गुन्हा होऊ शकतो का, किंवा त्याला ट्रेस पासिंग असं देखील महापौर म्हणतात, मग ती ट्रेस पासिंग म्हणायची का तुमच्या? कारण एखाद्याच्या कार्यालयात म्हणजे जर काही अधिकाऱ्यांना प्रश्न विचारायला सामान्य माणसांना देखील अलाउड असते, तर मग अशा विरोधी पद्धतीचं पक्षनेत्यांना हा सगळा मी तुम्हाला सांगितलं ना, एवढा गांभीर्याने घेण्याचा प्रकार नाही. मुळात महानगरपालिका अख्खी हेच पब्लिक प्लेस आहे आणि पब्लिक प्लेसमध्ये ट्रेसपासिंग होत नसतं. त्यामुळे मी म्हटलं की मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है, या गाण्याचा शो तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय करा, याच्यापेक्षा जास्ती त्याच्यात काही नाही. महापालिकेत आपण अनेक वेळेला बघितलंय काम कसं चालतं, मात्र आता महापौर कार्यालयाबाहेर पहिल्यांदाच मेटल डिटेक्टर लावण्यात आलं आहे. जी धमकी आली होती महापौराला, त्यानंतर ही सुरक्षा खाती त्यांनी पहिल्यांदाच म्हणजे ठीक आहे ना, मग काय त्यात धमकी आली असेल तर सुरक्षा द्यावीच लागणार त्यांना. संदीपजी, दरवर्षी पावसाळ्याच्या पूर्वी हे सर्व कामे होतात, पावसाळ्यापूर्व कामे होतात, नंतरच्या दरवर्षीची अशा घटना घडत असतात ज्यापासून प्रशासन बोध देत नाही किंवा लोकप्रतिनिधी पण बोध घेत नाही. तर याच्यामध्ये नेमका जेवढा खर्च होतो, अवाढव्य खर्च होतो, कोटींचा खर्च होतो, नेमकं काय याच्यामधून आपण घेतोय, नागरिकांसाठी काय देतोय? आणि मला असं वाटतं आपण सगळेच जण याला जबाबदार आहोत, कारण आपण पावसाळ्यापुरत्या या चर्चा करतो. एकदा पावसाळा संपला की नालेसफाई होते की नाही त्याच्याबद्दलची आपण बातम्याही करत नाहीत. मला असं वाटतं आपण सगळ्यांनी मिळून 12 महिने 24 तास या प्रकाराबद्दल जागरूक राहणं गरजेचं. आता आज समजा मागच्या वेळेला खूप पाऊस झाला, बरोबर, त्यावेळेला आपल्याला आठवत असेल तर मी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की पाऊस खूप पडतोय, या संदर्भात रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा कन्झर्वेशन ऑफ वॉटर या संदर्भातली उपाययोजना केली पाहिजे. ना तुम्ही ते सिरियसली घेतलं, ना प्रशासनाने घेतलं, ना महापालिकेने घेतलं. आज आपण वॉटर स्केअरसिटी फेस करतो. त्यामुळे दुसरं, प्रशासन वर नेहमी टीका होते मुंबई महानगरपालिकेच्या, मात्र स्तुती पण करायला पाहिजे. एवढं पण सत्य आहे. त्याची कारण 2 आहे. किंग सर्कलला पाणी जमा होत नाही आता, आणि हिंदमाताला पण जमा होत नाही. त्याच्यात पण पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होतोय. चांगली गोष्ट आहे ना, जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणायला काहीच प्रॉब्लेम नाही. महानगरपालिकेच्या ठेवी देखील वापरण्यात आलेल्या 91 कोटी होती, आता ती